दादा नमस्कार. नमस्कार. बरं काय नाव बरं? प्रकाश किसन पाटील, गाव? शेवाळे, बरं तालुका? पाचोरा, जिल्हा जळगाव. तुमचा मोबाईल नंबर सांगा आता. 9860 530023. बरं आपल्या शेतात हे कोणतं वाण लावलेलं आहे यशोदा हायब्रिडचं? वाघोबा. वाघोबा. कसं काय वाटलं दादा? चांगलं आहे सर. ब्रँचेस, कैरीची साईज आणि ते. बरं तुम्ही तुमच्या शेतात आज कार्यक्रम झाला दादा? हो, कसं काय वाटलं? कार्यक्रमात किती लोक होते बरं तरी तुमच्या अंदाजे? 40-50 लोक होते सर. 40-50 लोक होते. तर तुम्हाला या व्हरायटीविषयी काय सांगू इच्छिता तुम्ही? काय नाही सर, याच्या झाडाची जी ग्रोथ आहे चांगल्यापैकी आहे. रोगाला काही बळी पडली नाही एवढी विशेष. बरोबर. शेठ तुम्हाला काय वाटलं बरं? आता कार्यक्रम आज इथं शेवाळ्या गावात झाला आणि बहुतेक बरेच जणांनी वाघोबा हे सीडचं वाण या परिसरामध्ये लावलं आहे, कारण लोक खुश आहे. आणि आपण आज प्रकाश पाटील यांच्या शेतामध्ये हा कार्यक्रम घेतला. तर वाणाबद्दल सांगायचं म्हटलं तर हे एव्हरग्रीन वाण दिसतंय. कुठल्याही प्रकारच्या लाल्या वगैरे आज त्याच्यावर दिसत नाही. लोकांच्या बऱ्याचशा कपाशा आज थ्रिप्सने किंवा लाल पडत आहेत. पण आणि दुसरी गोष्ट विशेष म्हटल्यानंतर याची जी बोंड साईज आहे खूप मोठ्या साईज आहे आणि त्यामुळे बोंड साईज आणि 5 पाकळीचं बोंड आहे, हेही एक विशेष आहे. आणि कापूस हा वेचायला खूप चांगला जातो. काही मागच्या वर्षाच्या प्रक्रिया आम्हाला लोकांचे आलेले आहे. आणि आमच्यासोबतच आमचे वसंत पाटील मित्र यांनी सुद्धा 3 बॅग ह्या वाघोबाचे लावले आहे. त्यांचं बी आपण मनोगत करू शकतो. दादा तुम्हाला कसं काय वाटली बरं वाघोबा ही व्हरायटी? मी गेल्या 2 वर्षापासून लावतोय. तर मला बऱ्यापैकी तिचा चांगला अनुभव आला आहे. ह्या वर्षी बी 3 पाकिट लावले मी, ते पण चांगले. आता याच्यामध्ये तुम्हाला कसं काय वाटतंय बरं? आता या एका झाडाजवळ तुम्ही उभे आहेत. हा, याला 60 किती बोंड असतील बरं एका झाडावर? 60-65 60-65 बोंड असतील. कैरी पक्की. पक्की. तर तुम्ही शेतकरी असून तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना तुमच्या शेतकऱ्यांना तुम्ही शेतकरी पण आहेत आणि दुकानदार पण आहेत दोघं जण. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छाल बरं? की ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्हाला दिसलं, शेतकऱ्यांनी डोळ्याने पाहिलं, त्यावर विश्वास ठेवा. कोणत्याच फुलपात्याला फळ बनू नका. आणि पुढच्या वर्षी 1 नाही किंवा 2 तरी पॅकेट तुम्ही जबरदस्ती लावाच आणि चांगलं उत्पन्न घ्या. त्यामुळे कंपनीचे चांगला एक नाव होईल आणि तुम्ही समाधानी राहाल. एवढं मी सल्ला शेतकऱ्यांना देऊ शकतो. बरोबर. तसेच आपले थोडेसे ॲक्टिव्ह पर्सन आहेत दादा, यांना थोडंसं डीपमध्ये पण नॉलेज आहे. तर दादा तुम्हाला काय वाटतं बरं व्हरायटीविषयी? व्हरायटीचा प्रकार असा आहे का अपटेक करायला 1 नंबर आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशक फवारा किंवा नका फवारू, त्याला बी 1 नंबर आहे. आणि जो आपण खतं वॉटर सोलेबल टाका किंवा गोणीतले टाका, तेही अपटेक करायला 1 नंबर आहे. आणि जे साईज बनवायला किंवा वाढ करायला म्हणजे जे ब्रँचिंग आहे ते व्यवस्थित आहे. आणि जे बोंड आहे ते बी एकदम मजबूत आहे आणि ताकद वेचणीसाठी बी चांगले एवढं मी सांगू शकतो. आणि कुठल्याही जमिनीत आपटेकशिवाय व्हरायटी मॅच झाली पाहिजे. तर तुमची जी काळवट जमीन आहे, मुरमाटी जमीन आहे, जिला पाणी आहे, तिथं लावायला काही हरकत हरकत नाही. नाही. बरोबर. मध्यम जमीन असो का भारी जमीन असो तर व्हरायटी लावायला काही हरकत नाही. चालेल दादा, धन्यवाद. असंच सदैव तुम्ही यशोदा हायब्रिड सीड परिवारावर